विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के पुरना गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भीम जयंती महोत्सव पुरना अध्यक्ष नीलेश सिद्धार्थ जाधव, उपाध्यक्ष तथा शिवसेना उपविभाग प्रमुख एडवोकेट सुमित नरेश जाधव, सचिव मिलिंद सिद्धार्थ जाधव, खजिनदार विठ्ठल नामदेव गायकवाड़ व पुरना ग्राम पंचायत सदस्य तेजस सुरेश जाधव, महिला अध्यक्षा नाजुका सुमित जाधव तथा भीम जयंती महोत्सव पुरना के सभी कार्यकर्ताओं द्वारा विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर व भगवान गौतम बुद्ध के प्रतिमा पर फूलमाला अर्पण करते हुए पूरे पुरना गांव में गाजे बाजे के साथ शोभा यात्रा निकाली गई। इस अवसर पर भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष पीके महात्रे, भाजपा भिवंडी तालुका विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले, पुरना ग्राम पंचायत के उपसरपंच मनीष खंडागले, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति भानुदास पाटिल, मनोज टावरे, भिवंडी मनपा स्कूल के मुख्य अध्यापक व केंद्र प्रमुख तथा पुरना गांव के संजय भोईसर, नाथा मीटकर, द्वारकानाथ चौधरी, अभिजीत खंडागले, नीलेश टावरे, नरेश रघुनाथ जाधव सहित भारी संख्या में मान्यवर व पुरना गांव के ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सभी भीम सैनिकों को भाजपा भिवंडी तालुका विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागले द्वारा शरबत पानी देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आंबेडकरांचा, महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्धांचा,
माताजी की जय। पूर्णा गावामध्ये बुद्धविहारमध्ये आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करण्यात येत आहे। संपूर्ण भारत देशामध्ये आज प्रत्येक ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने जयंती साजरी करत असतात। पूर्णा गावामध्ये सुद्धा आज आता जे मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी संपूर्ण गावातील नागरिक एकत्र होऊन आज हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली गेली आणि त्या घटनेवर आज आपला भारत देश प्रत्येक कायदा असो काही असो ते जे घटनेनुसारच देश चालत आहे याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला आहे। आणि गौतम बुद्धांविषयी सुद्धा बोलायचं झालं की गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं, बोधी वृक्षाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केलं आणि ते ज्ञान जनतेला दिलं, लोकांना दिलं। तेच बाबासाहेबांनी आत्मसात केलं। बाबासाहेबांनी स्वतः ज्ञानगंगा प्राशन केली आणि ते ज्ञान संपूर्ण भारत देशाला नव्हे तर जगाला एक संदेश देण्यासाठी त्यांनी त्या ज्ञानामार्फत प्रयत्न केले। बाबासाहेब हे महान व्यक्तिमत्व आज पूर्ण देशामध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते। कालच परवा एक जयंती म्हणून एक पिक्चर आपल्यामध्ये येऊन गेला। मीन्स सांगायचा उद्देश असा की जयंती हा विषय प्रत्येक नागरिकाच्या मनाशी एक उत्सव ह्या दृष्टीनेच गणला जातो आणि तो उत्साह असाच सदोदित टिकून राहावा, नागरिकांमध्ये टिकून राहावा, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवावे हाच संदेश मी या ठिकाणी सर्वांना देऊ इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीला मी मानवंदना अर्पण करतो। आज बाबासाहेबांची 132वी जयंती आहे आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहाने ही जयंती साजरी केली जाते। पूर्णा गावामध्ये दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साहात ही जयंती साजरी होत असते। खरं म्हणजे बाबासाहेबांनी देशातील वंचितांना न्याय दिलेला आहे आणि गरीब अस्पृश्य असे देशातील जी वंचित लोक होती देशामध्ये त्या अशा लोकांना समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण बाबासाहेबांमुळे झालेलं आहे। आणि बाबासाहेब हे अतिशय विद्वान होते आणि आज देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात आणि गुण्यागोविंदाने एकत्र राहतात। याला कारण म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली ही राज्यघटना आहे आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे देशात कायदा व्यवस्था शांतता किंवा इतर सर्व गोष्टी राज्यघटनेने देश अतिशय म्हणजे जगाला एक आदर्शवत अशी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे। आणि आजच्या ह्या पवित्र दिवशी मी त्यांच्या स्मृतीला पुन्हा एकदा वंदन करतो। धन्यवाद। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त मी तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो। आज सकाळीच ग्रामपंचायत ऑफिसमध्ये पूर्णा ग्रामपंचायत ऑफिसमध्ये त्यांची जयंती उत्साहात साजरी केली गेली, त्यांना मानवंदना दिली। पूर्णा गावाचा इतिहास आहे आणि पूर्णा गावात मागील अनेक वर्षापासून जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। संध्याकाळी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जाते आणि आत्ताही ती मिरवणूक सुरू आहे। आणि आत्ता मानवंदना देण्यासाठी आमचे BJP तालुक्याचे अध्यक्ष PK म्हात्रे साहेब आणि पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मित्र पाटील साहेब हे आज बुद्धविहारामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना मानवंदना दिलेली आहे। त्यांच्यासोबत आम्हीही सगळ्यांनी मानवंदना दिलेली आहे। तरी मी पूर्णा ग्रामपंचायतीचा उपसरपंच या नात्याने सर्व पूर्णा ग्रामस्थांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो।
कोरेगाव गेले भीमा कोरेगाव सर्वांना क्रांतिकारी आणि मानाचा जय भीम। मी ॲडव्होकेट सुमित नरेश जाधव, राहणार पूर्णा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट यांचा उपविभाग प्रमुख। आजच्या जयंतीनिमित्त जे काही पदाधिकारी भाजपचे जे काही आले, तसेच आमचे सर्वांचे परिचित पप्पू खंडागळे साहेब, अभिजित खंडागळे साहेब, तसेच भीम जयंती महोत्सव पूर्णा याचे अध्यक्ष निलेश जाधव साहेब, तसंच सदरील महोत्सवात जयंतीचा मी उपाध्यक्ष, तसेच सचिव सदरील जयंती महोत्सवाचे सचिव मिलिंद जाधव साहेब, तसेच सर्व आमचे सहकारी, तसेच सचिन जाधव साहेब, कपिल जाधव साहेब, अमित जाधव साहेब या सर्वांनी अथक परिश्रमातून सदरील जयंती साजरी केलेली आहे। सदरील आजचा दिवस जो आहे हा फार आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून सर्व गावातली लोक एकत्र येऊन जयंती साजरी करत आहेत। तर माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, तसेच समाजाकडून व ग्रामस्थ पूर्णकडून सर्व तमाम देशवासियांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिवादन। जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचित व माजी सरपंच प्रफुल्ल खंडागळे यांनी ज्यूस दिलेला आहे, तर त्यांचेही देखील मी आभार व्यक्त करतो। जय भीम। भीम जयंती उत्सव समिती पूर्णा अध्यक्ष मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः कोटी कोटी प्रणाम करतो आणि सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। करुणिया लगन ब्राह्मण कन्येशी करुणिया लगन करविला इतिहास नवा, करविला इतिहास नवा। अन्याय करणाऱ्यांपेक्षा सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो। का दूत कायाचा ठिकाणी बनी हे मला